चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास करणार हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूया। मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अर्थात विधानसभेची ही सगळी धामधूम सुरू आहे, रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्या निमित्तानं त्या मतदारसंघात काय वातावरण आहे आपण त्या विधानसभेतल्या उमेदवारांसोबत बोलतोय आणि जाणून घेतोय की कशी परिस्थिती आहे। आज आपल्यासोबत चिंचवड विधानसभेचे मवियाचे उमेदवार राहुल कलाटे। स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये। सुरुवातीला हाच प्रश्न आहे की तुम्ही फिरताय, अवघ्या काही दिवसांवर मतदान आलंय, काय म्हणते चिंचवडची जनता, काय हवा आहे, कुणाच्या बाजूने आहे? चिंचवडमध्ये निश्चितच तुतारी वाजवणारा माणूस, त्याची हवा जाणवतीये, दिसतीये। प्रचारात असताना पब्लिक ज्या पद्धतीने बाहेर येते, लोक स्वतःहून प्रचारात समाविष्ट होणं, रिस्पॉन्स करणं किंवा इकडे गेलं पाहिजे तिकडे, म्हणजे ज्या पद्धतीने पब्लिक प्रचारात उतरले त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचीच हवा आहे। जे विरोधी उमेदवार आहेत, इतक्या वर्षांची लिगसी आहे, कसं वाटतं, आव्हान वाटतं या आत्ताच्या परिस्थितीत, या निवडणुकीत? एका बाजूला शंकर जगताप आहेत। आता शंकर जगताप म्हणजे आमच्या परिसरात ते शेठ म्हणून ओळखले जायचे, म्हणजे ते कुठेतरी भाऊ आमदार होता, वहिनी मध्यंतरी आमदार झाले म्हणून ते आज विधानसभेला उभे राहिलेत। आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे की जो चौथ्यांदा लोकांसमोर जाणार आहे मतं मागण्यासाठी, आणि तो कशाच्या जीवावर, तो नगरसेवक होता, गटनेता होता। ज्या पद्धतीने ह्या महानगरपालिकेत 5 वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना चुकीच्या कामांना विरोध केला, ज्या पद्धतीने त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवला, हा सगळं करणारा कार्यकर्ता ज्याच्यावर चिंचवड विधानसभेने जनतेने खूप प्रेम केलं। 14चे तुम्ही मतं पहा, 19ला तर 1,12,000 लोकांनी मी अपक्ष लढलो होतो। त्यावेळेस जर कदाचित चिन्ह असतं आणि शिवसेना माझ्या बरोबर असती तर त्यावेळेस देखील मी विजय झालो असतो। आणि त्या इलेक्शन नंतर लोकांचे लक्ष आलं की चिंचवडमध्ये अशी इक्वेशन होऊ शकते, नाही तर 2019ला त्यांच्या विरुद्ध लढायला कोणी तयार नव्हतं। आणि त्यानंतर त्यांच्या मेसेज झाल्या आणि आता तोच राजकीय वारसा कुठेतरी चालवण्यासाठी किंवा राजकीय साम्राज्य वाचवण्यासाठी एवढ्या वर्षाचं कुठेतरी शंकर जगतापांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले। त्यामुळे मला असं वाटतं लोक चिंचवडची खूप हुशार आहेत आणि जनता असते, ते दोन्ही बाजूच्या उमेदवार पाहणार, त्यांचं काम पाहणार आणि एखादा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर निश्चितच मला वाटत नाही लोकांनी, मला वाटतं निर्णय घेतलेला, त्यांना लिगसी नको आहे आणि बदल हवा आहे। साधारण तुमचा विधानसभा बघितलं तर सोसायट्यांचा मोठा भाग आहे, ITNs मोठ्या संख्येने आहेत, तर कसं वाटतं तुम्हाला की ते काय विचार करतात? तुम्ही अंदाज घेत असाल तर काय दिसतंय चित्र तुम्हाला त्यांचं? नाही, ITNs तर आहेतच, लेकिन स्थानिक लोक आहेत। संपूर्ण राज्यातनं पूर्वी कामगार वर्ग जो टाटासाठी, एस्केपसाठी, बजाजसाठी जो त्या परिसरात आलाय तो देखील आमच्या परिसरात आहे। वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रश्न आहेत। तुम्ही जर आमच्याकडं वाल्लेकरवाडी, बिजलीनगर, शिवनगरी, थेरगावचा काही भाग, वाकडचा काही भाग, राटणीचा काही भाग जो प्राधिकरणात येत होता, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात इलिगल बांधकाम झाले होते। त्याच्यावर खूप आमदार खासदार आमच्या शहरात झाले, परंतु हे होत असताना कुठेतरी राज्य शासनाने एक रेग्युलायझेशनची त्यांना दाखवलं की आम्ही तुमची घरं रेग्युलाइज करतोय, पण ती अशी विचित्र असणारी अटी शर्ती, त्यामुळे ते असे पेंडिंग राहिल्या। परंतु ज्यावेळेस पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे PMRDत मर्ज गेलं तेव्हा ह्या सगळ्या घरांची मालकी त्यांनी महापालिकेकडे दिली, परंतु आज देखील त्या नागरिकांची घरं त्यांच्या नावावर झालेली नाहीत। तर कुठेतरी त्या नागरिकांची घरं देखील नावा करून द्यावी लागतील, ह्याला प्रायोरिटी द्यावी लागेल। दुसऱ्या बाजूला ITNs आहेत, ते डेव्हलप एरिया म्हणून शिवाजी हिंजवडी IT पार्क वाढते म्हणून ते आज आमच्या परिसरात वास्तव्य असेल, परंतु त्यांच्यासमोर देखील असंख्य अडचणी आहेत। म्हणजे पाण्याची अडचण आहे, ट्रॅफिकची अडचण आहे, आणि आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून त्यासाठी मांडतो। एक छोटंसं उदाहरण मी देतो। मी 2012 पूर्वीचे आयुक्त होते आशिष शर्मा साहेब, त्यावेळेस मी त्यांना म्हणत होतो आपण विशालनगर ते हिंजवडी एक फ्लायओव्हर करूयात। 17, 18, 18, 19, 20, 21 प्रत्येक बजेटला मी तो फ्लायओव्हर घेतला, त्याला तरतूद केली, परंतु कुठेतरी पॉलिटिकल विल कमी पडली की सत्ताधाऱ्यांच्या ते लक्षात नाही आलं की मी काय सांगतोय, त्यावेळेस त्यांनी तो करून दिला नाही। पण जेव्हा मी आता सौदागरच्या सोसायट्यांमध्ये मिटिंग करतोय तेव्हा आता असं लक्षात येते की तो ब्रिज विशालनगरला न थांबता तो नाशिक फाट्यापर्यंत गेला पाहिजे। ज्या पद्धतीने शहरीकरण वाढतंय, ज्या पद्धतीने नागरिक वाढलेत, त्या पद्धतीने कुठेतरी पुढच्या 50 वर्षी डोळ्यासमोर ठेवून प्लॅन केलं गेलं पाहिजे। आणि ह्या गोष्टीवर कुठेतरी एक्झिस्टिंग आमदार किंवा त्यांचा परिवार हा कुठेतरी फेल गेला। मी कायम आव्हान करतो विरोधी उमेदवार की तुम्ही मागच्या 20 वर्षातलं एक काम सांगा जे तुम्ही राज्य शासनाकडनं आणलं नाही ह्या मतदारसंघात केलंय। आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस मी आमच्या परिसरातले एक 17-18 DP रोड्स केलेत, त्यातले काही DP रोड्स जेव्हा मी करायला गेलो
प्रशासनाने रॉकेट दिलं, स्टँडिंगला ते आलं. स्टँडिंगला आल्यानंतर ह्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी त्यावेळेच्या आमदारांच्या सांगण्यावर विरोधात मतदान केलं. कदाचित माझ्या जागी दुसरा एखादा नगरसेवक असतो तो शांत बसला असता, परंतु मी राज्य शासनाकडे अपील केलं आणि त्या अपिलात राज्य शासनाने ऑर्डर केली महापालिकेला की त्या वर्क ऑर्डर देण्याची, आणि त्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आणि त्यानंतर ती कामं आज पूर्ण झाली. म्हणजे आज जर त्यावेळेस ती कामं झाली नसती तर आज आमच्या परिसराची काय अवस्था झाली असती. पाण्याचं देखील 50-100 कोटीची कामं मी माझ्या परिसरात केली, त्यामुळे माझ्या परिसरात थोडाफार प्रमाणात दिलासा आहे. परंतु संपूर्ण मतदारसंघाचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. याला कारण देखील ह्यांचा, भारतीय जनता पार्टीचा किंवा ह्या सत्ताधाऱ्यांचा, त्यावेळेचे आमदार यांनी महापालिकेचा जो कारभार ज्या पद्धतीने केला की आम्ही सांगत होतो तुम्ही रोज पाणी येऊ दे, ह्यांनी अल्टरनेट डे केला. आणि खूप मोठ्या सोसायटी ज्यांचे आजही स्टोरेज नाही आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी टँकर विकत घ्यावे लागतात. काही प्रमाणात आपण काही भागात ते मिनिमम करण्यात आपल्याला यश आलं, परंतु फार मोठ्या प्रमाणात सोसायट्यांचा पैसा टँकरच्या पाण्यावर जातो. फार मोठ्या प्रमाणात सोसायट्यांचा पैसा हा टॅक्सवर जातो. तुम्ही म्हणतात कामं झाली नाहीत, कामं अजूनही प्रलंबित आहेत, पण तुम्ही जेव्हा आता या निवडणुकीला पुढे जाता तेव्हा तुमचे कुठले मुद्दे आहेत, तुमचे कुठला काम करण्याचा अजेंडा आहे, काय विजन आहे तुमचं उमेदवार म्हणून? मी आताच तुम्हाला सांगितलं, ह्या परिसरात ट्रॅफिकवर काम करावं लागेल, ह्या परिसरात पानावर काम करावं लागेल, ह्या परिसरात प्राधिकरणाने बाधित असलेल्या लोकांची घरं जी महापालिकेकडं वर्ग केली त्यांची घरं त्यांच्या नावावर करून द्यावी लागेल. ह्या महापालिकेत विशेषतः चिंचवड भागात जी ब्ल्यू लाईनमध्ये घरं आहेत, जी जुनी घरं आहेत, ज्यांना आज रिडेव्हलपमेंटची गरज आहे, त्यांच्यासाठी चांगली नियमावली बनवावी लागेल. त्यांना स्वतःचं घर रिडेव्हलप करता येत नाही. ह्या शहराचा DP जो 84ला केला गेला तो रिस्ट्रक्चर करावा लागेल, कारण की 84 नंतर आज ज्या पद्धतीने लोकांचे नागरीकरण झाले तो DP रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल. कुठंतरी प्लॅन करत असताना सगळ्यांना सामावून घ्यावं लागेल. मग तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे, त्याला कसा न्याय देता येईल, त्याला कसं त्याच्या गोष्टी आहेत, म्हणजे कुणाला मोठे मोठे हॉल्स पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागते. म्हणजे कुणाची मागणी असती की आमच्या समाजाला आम्हाला बसायला जागा नाही, कुणाला असं वाटतं, कालच कोकणी लोक भेटली होती की ते म्हणले नाही आम्हाला एक कोकण भवन तरी असू द्या. आणि ज्यावेळेस ते लोक या शहरात आले त्यावेळेस कुठे जाऊन टाटा टेल्को बजाजला कामे मिळाली, परंतु आज त्यांची मुलांच्या हातात रोजगार नाही आहे. कुठेतरी त्याच्यावर देखील काम करावं लागेल. आणि एक मी नेहमीच आमच्या परिसरात नेहमी सांगतो की पॉलिटिकल विल कमी पडल्यामुळं शहराची जी या मागच्या 5-10 वर्षात अवस्था झाली ती त्याच्यामुळे झाली. त्यामुळे ही सर्व कामं म्हणजे सर्वसामान्य जर तो ITNची कामं करावी लागतील, गोरगरिबाची कामं लागतील, विद्यार्थ्यांमध्ये काम करावं लागेल, DPत काम करावं लागेल, जो कामगार वर्ग आहे त्यात काम करावं लागेल, प्रत्येक सेक्टरमध्ये काम करावं लागेल. याचं कारण असं की मागच्या 20 वर्षातल्या सत्ताधाऱ्यांना ती कामं करता नाही आली. या सगळ्या मुद्द्यांच्या सोबत एक आणखी महत्वाचा प्रश्न या चर्चेत निवडणुकीत दिसतो तो म्हणजे एक है तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे. तर या मुद्द्याचं राजकारण जे दिसतंय किंवा चर्चेत जे मुद्दे दिसतात त्याचा कसा परिणाम दिसतो तुम्हाला तुमच्या मतदारसंघात? लोक अवेअर झालेत आता, लोकांच्या लक्षात येते हे मुद्दे कधी बाहेर येतात. छोटंसं उदाहरण देतो. आमच्या इकडं इलेक्शन आली की ब्ल्यू लाईनच्या नोटिसा येतात. मग हे सत्ताधारी जातात, त्या लोकांना कमिशनरकडे घेऊन जातात आणि त्यात ते काम थांबवतात. म्हणजे प्रत्येक इलेक्शनला एक ब्लॅकमेलिंग करतात ते की इलिगलमध्ये राहता मग द्या नोटिसा, आमची सत्ता द्या आम्ही पाडणार नाही, ब्ल्यू लाईनमध्ये जातात द्या नोटिसा, आमची सत्ता आली आम्ही पाडणार नाही. आणि कुठेतरी नंतर ते प्रश्न तसेच भिजत ठेवतात. कुठेतरी हे देखील त्याच ह्याच्यावर इलेक्शन आले की तुम्हाला असं आठवतं. परंतु चिंचवड विधानसभेच्या नागरिकांमध्ये सर्व धर्मीय नागरिकांमध्ये फार चांगला भाईचारा आहे आणि तो टिकवण्यात आम्हाला मागच्या काही कित्येक वर्ष त्यात यश आलेलं आहे. यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या, त्या निवडणुका लढवण्याचा तुमच्या पाठीशी असलेला अनुभव आणि आत्ताची ही निवडणूक त्याचा कसा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? आणि ही निवडणूक कशा अर्थानं वेगळी दिसते तुम्हाला? मागच्या मी निवडणुकी लढवल्या त्यावेळेस देशात एक वेगळ्या प्रकारची लहर होती, कुठेतरी ती लहर पण कमी झाली आणि आज ती उलट्या दिशेने वाहते. कुठेतरी पुढच्या पिढीला काय आपण देणार, काय आदर्श देणार राजकारणाचा, खरं तर ते ठरण्याचे इलेक्शन आहे. आपण पाहिलं असेल की उभ्या भारत देशाला एक मोठे मोठे नेते देण्याचं काम स्वातंत्र्याच्या अगोदरपासून या महाराष्ट्राने केले, की विचार महाराष्ट्राने दिला. आणि त्या महाराष्ट्रात जर असं होत असेल तर मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या नागरिकांना ते आवडणार नाही आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनच्या मतात दिसेल. आणि तो आम्हाला तर उमेदवार म्हणून जाणवतोय, पण आता तुम्हाला तो मला वाटतं 23 तारखेला कळेल. तुम्ही म्हणता तसा जर निकाल लागला तर चिंचवडच्या जनतेला काय शब्द द्याल तुम्ही निवडून आल्यानंतरचा? चिंचवडच्या जनतेला मी एकच शब्द देईल
की चिंचवड विधानसभा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही लिवेबल असेल. ह्या शहरामध्ये सर्वसामान्य माणसापासून, कामगार वर्गापासून, ITNs कुणाच्याही समस्या ज्या असतील, मला वाटतं त्या माझ्या समस्या देखील असतील आणि त्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत एक त्यांच्यातला एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडनं केली जाईल. आणि निश्चितच परत जेव्हा मी त्या इलेक्शनला जाईल तेव्हा मला देवेंद्रजींसारखं परत तेच बोलावं लागणार. नक्कीच, धन्यवाद. सविस्तर आमच्या प्रश्नांची उत्तर दिलीत, तुम्ही स्टुडिओत आलात. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा पुढारी न्यूज.